संपूर्ण राज्यभरात भाजपच्या 45व्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। नागपूर शहरामध्ये भाजपच्या नवीन पक्ष कार्यालयाचा भूमिपूजन सोहळा संपन्न झालाय। मुख्यमंत्री फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, नितीन गडकरी यांची उपस्थिती आहे। तर तिकडे पुण्यात सुद्धा भाजपचा 45वा वर्धापन दिन शहर कार्यालयामध्ये साजरा होतोय। दृश्य नागपूर आणि पुण्यातले आपण बघतोय। नागपूरमधल्या विशेष कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री फडणवीस उपस्थित असल्याचं आपण पाहतोय। चंद्रशेखर बावनकुळे सुद्धा यावेळेला उपस्थित होते। तर इकडे पुण्यात सुद्धा चंद्रकांत पाटील, मुरलीधर मोहोळ असे सगळे भाजपचे दिग्गज उपस्थित होते। नागपुरात नव्या कार्यालयाचं भूमिपूजन गडकरींच्या हस्ते करण्यात आलं। भाजपचा आज 45वा वर्धापन दिन आहे। पुण्यात सुद्धा हा 45वा वर्धापन दिन उत्साहात साजरा झाला। पुण्यातले जे भाजपचे महत्त्वाचे नेते आहेत ते सगळे यावेळी उपस्थित राहिल्याचं आपण बघतो। आज आमचा पक्षाचा वर्धापन दिन साजरा केला जातोय। माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली या संपूर्ण देशामध्ये एक स्थिर सरकार देण्याचं काम भारतीय जनता पार्टी करते। मोठ्या प्रमाणात नागरिकांचा जो जनाधार या सगळ्या माध्यमातून मला मिळाला। आज तुम्ही आमच्या सोबत आहात म्हणून हा इतका मोठा प्रवास आज आम्ही यशस्वी करू शकलो, तो पार पाडू शकलो। त्यामुळे सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा। आणखी तपशील घेऊया। प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। ज्ञानेश्वर, पुण्यात सुद्धा भाजपच्या या वर्धापन दिनानिमित्त काही कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे असं कळतंय। काय नेमकं त्या पार्श्वभूमीवर भाजपकडून आज केलं गेलं? सकाळी 8 वाजल्यापासून पुण्यात शहर कार्यालयामध्ये कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं होतं। आत्ताही जे काही कार्यकर्ते आहेत ते आपल्याला या ठिकाणी शहर कार्यालयामध्ये दिसत आहेत। आज वर्धापन दिन होता आणि त्या निमित्तानं सगळे जे कार्यकर्ते आहेत ते एकमेकांना भेटत आहेत, वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देत आहेत आणि या सगळ्या निमित्तानं शहर कार्यालयामध्ये हे सगळे कार्यकर्ते जशा पद्धतीनं जमलेले आहेत तशाच पद्धतीचा उत्साह जो आहे तो आपल्याला कार्यालयाच्या बाहेरच्या बाजूला देखील बघायला मिळतोय। बाहेर देखील मोठी गर्दी जी आहे ती सगळ्या कार्यकर्त्यांची झालेली आहे। महिला पदाधिकारी आपण पाहतो मोठ्या संख्येनं या ठिकाणी जमलेले आहेत शहर कार्यालय परिसरामध्ये आणि त्यासोबतच या सगळ्या परिसरामध्ये अगदी सकाळपासून वेगवेगळे जे कार्यक्रम आहेत ते पार पडलेले आहेत। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ या ठिकाणी कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित होते। त्यासोबतच मंत्री चंद्रकांत पाटील हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते। मेधा कुलकर्णी असतील, माधुरी मिसाळ असतील, शहरातले सगळे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे आणि ध्वजारोहण जे आहे ते या ठिकाणी भाजपच्या पक्षचिन्ह असलेल्या झेंड्याचं जे आहे ते करण्यात आलं आणि अजूनही शुभेच्छा देण्याचा जो कार्यक्रम आहे, कार्यकर्ते एकमेकांना गळाभेट कशा पद्धतीनं घेत आहेत आणि आजचा दिवस कशा पद्धतीनं साजरा करतायत ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे। आज योगायोगानं राम नवमी आणि तो उत्साह देखील आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो। रामाचं जे शिल्प आहे ते पक्ष कार्यालयाच्या समोरच्या बाजूला आपण या ठिकाणी पाहतो आहोत आणि एकूणच आजच्या या दिवसाच्या निमित्तानं शहर कार्यालय परिसरामध्ये मोठं आनंदाचं वातावरण या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये जे आहे ते आपण पाहतो आहोत। जी निश्चित। ज्ञानेश्वर, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी। देवेंद्र फडणवीस बोलतात, आपण थेट नागपुरातले दृश्य पाहूया। एक वास्तुपाठ दिलेला आहे। त्यांनी स्वतः या ठिकाणी 1 लाख रुपये आपल्या कार्यालयाकरता दिलेले आहेत। माझी अपेक्षा आहे प्रत्येक कार्यकर्त्यांनी त्याच्या ऐपतीप्रमाणे किंवा त्याला जे वाटेल ते पण काही ना काही समर्पण या कार्यालयाकरता दिलं पाहिजे। मी देखील माझ्या स्वतःच्या वतीनं 5 लाख रुपये या कार्यालयाकरता या ठिकाणी समर्पण निधी निश्चितपणे देणार आहे आणि आपण सर्वांनीही समर्पण निधी द्यावा अशी आपल्या सर्वांना विनंती करतो। पुन्हा एकदा आपल्या सर्वांना स्थापना दिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि मला एक पुढचा कार्यक्रम आहे त्याच्यामुळे मी नितीनजींची या ठिकाणी मान्यता घेतलेली आहे पुढे जाण्याकरता, म्हणून मी आपल्या सर्वांची रजा घेतो। धन्यवाद। जय हिंद। नागपूरमध्ये भाजपचं या वर्धापन दिनाच्या निमित्तानं नवीन कार्यालयाचं भूमिपूजन आज पार पडलं आणि या भूमिपूजनाच्या निमित्तानं देवेंद्र फडणवीस बोलत होते। यावेळेला प्रत्येक कार्यकर्त्यांना तुमच्या आवडीनुसार आणि ऐपतीनुसार समर्पण निधी कार्यालयासाठी द्या असं आवाहन सुद्धा फडणवीसांनी केलेलं आहे। राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन भाजपकडून करण्यात आलंय।
45वा वर्धापन दिन भाजपा आज साजरा करत आहे.